नमस्कार सर्वांना. आपण आज बघत आहोत खारी शंकरपाळी. हे प्रमाण मी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर हे प्रमाण वापरून तुम्ही जर खारी शंकरपाळी केली तर ती खूपच छान कुरकुरीत होती. बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेली आहे. सेम खाऱ्या बिस्किट सारखीच झालेली आहे. तर चला बघूया आपण याचं योग्य प्रमाण. तर आपण इथं अर्धा किलो खारी शंकरपाळीचं प्रमाण बघूयात. इथं मी 4 वाटे मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी तेल किंवा तूप घ्या. 1.5 चमचा मीठ घ्या, 1 चमचा ओवा घ्या आणि अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे मिक्सरला बारीक करून घ्या आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घ्या. चला तर आपण हे पीठ भिजवून घेऊया. चला तर आता आपण परातीमध्ये मैदा घेऊया. त्यामध्ये गरम तेल टाकून घेऊया. त्यासोबतच मीठ, ओवा, कस्तुरी मेथी, मिरे आणि जिरे. मिरेने ना थोडंसं अशी छान तिखट चव येते. मिरची पावडर टाकली तर कलर चेंज होतो, पण मिऱ्यामुळं कलर पण चेंज होत नाही. शंकरपाळीचा कलर पण छान दिसतो. हे पूर्ण तेल पिठाला चोळून घ्यायचं. पूर्ण गुठळे हे करून घेतले ना, हे बघा असं गोळा झाला पाहिजे पिठाचा. हे बघा चांगलं तेल चोळून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून आपण मस्त गोळा बनवून घेऊया. हे बघा आपण छान मीडियम असं पिठाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता याला 10 ते 15 मिनिटं आपण भिजवून देऊया. हे बघा आपले त्या पिठाचे 5 ते 7 गोळे झालेले आहे. त्यातला आपण एक गोळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची शंकरपाळी लाटून घेऊया. हे बघा लाटायला थोडंसं जड जातं किंचित, पण खूप छान भिजलेला आहे. पोळपाटाला पण चिटकत नाही, कारण आपण तो तेलाचं मोहन खूप छान घातलेलं होतं. त्याच्यामुळं हे पोळपाटाला पण चिटकत नाही. चपातीपेक्षा थोडीशी जाड पोळी लाटून घ्यायची आणि ती कट करून घ्यायची. हे बघा आपण ती लाटी छान लाटून घेतलेली आहे. आता कट करायला घेऊया. बघा छान शंकरपाळी कट झालेली आहे. निघते पण छान. इथे मी तळायला पण ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला खाऱ्या शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.